स्फूर्तीमधला हा फरक आपल्याला, मला असं वाटतं की व्यक्त करण्यापेक्षा सांगण्यापेक्षा तुम्हाला लवकरात लवकर दिसून येईल. फक्त त्या ठिकाणी मुलगा टाय घालतो, पायामध्ये बूट घालतो, हाताचे नख काढतो. आणि या संस्थेमध्ये फक्त शिक्षक प्रेमानं बोलतात, आपुलकीनं बोलतात, मायेनं बोलतात. आणि मला असं वैयक्तिक वाटतं की जोपर्यंत मनुष्याच्या आणि शिक्षकाच्या मनामध्ये करुणामय आणि प्रेममय जीवन असणार नाही, त्याच्या वाणीमध्ये प्रेम राहणार नाही, तोपर्यंत समोरच्या लेकरांच्या मनामध्ये तो प्रेम निर्माण करू शकणार नाही. आणि प्रेम निर्माण केल्याशिवाय त्या व्यक्तीला तुमच्या मनामधले जे काही भावना आहेत, तुम्ही जे काही शिकवणार आहात ते शिकवल्याशिवाय राहू शकणार नाही. आणि ते वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही, ते आपोआपच तुमच्या सहवासामध्ये आल्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे त्या मुलांच्या. आता प्रश्न असा आहे की आम्ही व्यक्ती म्हणतो, आता इथं मुलं म्हणायची परिस्थिती आहे, कारण आम्हा महाराज लोकांची एक सवय लागलेली असते आम्हाला की आज समोर सगळे भक्त मंडळी असतात, साधक मंडळी असतात, त्याच्यामुळे त्या अनुषंगानं बोलण्याचा योग आहे. आणि माझं सुद्धा परमभाग्य आहे की आज कुठंतरी मला आपल्यासारख्या सगळ्या विद्वान लोकांमध्ये बोलण्याचं महत्भाग्य लाभलेलं आहे. कारण आपण सुद्धा एका जीवनामध्ये, कारण एक आहे की म्हणून जाणते ने गुरुभजीजी या ओवीमध्येच असं सांगितलं आहे की बाबा दोन गुरुचे प्रकार आहेत, एक शिक्षा गुरु, एक दीक्षा गुरु. भले आम्ही एखाद्या व्यक्तीला गुरुमंत्र देत असेल किंवा आध्यात्मिक जीवनामधून त्यांना ज्ञान प्रदान करत असाल तरी सुद्धा आमच्यापेक्षा श्रेष्ठ स्थान तुमचं आहे. कारण ते ज्ञान कसं ग्राह्य करावं, ते ज्ञान कसं शिकावं, अ आ इ ऊ किंवा ABCD म्हणा आजच्या मॉडर्न भाषेप्रमाणे हे शिकवण्याचं कार्य हे तुमचं श्रेष्ठ आहे. आणि तुमच्यानंतर आल्यानंतर हळूहळू ते कसं आध्यात्मिक जीवनामध्ये त्या व्यक्तीला समाधान आणि शांत करावं हे आमचं काम आहे. विज्ञान आणि अध्यात्म हे दोन ज्या गोष्टी आहेत, समन्वय कसं साधता येईल. विज्ञान काय करते किंवा प्रत्येक गोष्टीला तार्किक दृष्टिकोनातून तर्काच्या आधारावर बुद्धीला जोपर्यंत पटणार नाही तोपर्यंत त्या विज्ञानाचं कार्य एक आहे की त्या गोष्टीचा निकष लावेपर्यंत त्या विज्ञानाला समाधान होत नाही. आणि बुद्धीच्या पटलावर ते पटल्यानंतर ते विज्ञान त्या गोष्टीला मान्यता प्राप्त देत असते. पण विज्ञानामध्ये आणि अध्यात्मामध्ये हा एकच फरक आहे की प्रत्येक गोष्ट बुद्धीला पटल्यानंतर तुम्ही जर समाधान शोधत गेलात तर तुम्हाला समाधान कधीही भेटणार नाही. जसं आता सरांनी सांगितले की आपण मॉडर्न युगामध्ये आहोत, एक क्लिक दाबल्यानंतर तुमच्यासमोर गुगलच्या माध्यमातून, विकिपीडियाच्या माध्यमातून सगळं तुमच्यासमोर अपडेट या ठिकाणी भेटल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं की अपडेट भेटणं चांगली गोष्ट आहे, अपडेट राहणंही त्यापेक्षाही चांगली गोष्ट आहे. पण अपडेट राहत असताना संतांच्या सहवासामध्ये, आईवडिलांच्या सहवासामध्ये, गुरुजनांच्या सहवासामध्ये आणि आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या व्यक्तींच्या सहवासामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये व्हायरस शिवाय पर्याय आहेत की नाही. व्हायरस म्हणजे आज असं मला वाटतं की मोबाईल असो किंवा कोणतीही गोष्ट असो ते व्हायरस आहे. आणि ते व्हायरस येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे की आपण अँटीव्हायरस ठेवलं पाहिजे. मग अँटीव्हायरसचं काम जसं मोबाईलमध्ये एक हे आहे तसं आपल्या जीवनामध्ये अँटीव्हायरसचं काम कोण करत असते की आपले गुरुजन करत असतात, आज आपले प्राचार्य सर करत असतात, आज आपले लेक्चर सर करत असतात. आणि अशा पद्धतीनं आपल्या ह्याच्यामध्ये जे काही व्हायरस आलेले आहेत किंवा जे काही प्रॉब्लेम आहेत ते सोल्युशन हुडकून देण्याचं काम ते करत असतात. पण लोकांना अशी सवय पडली की बाबा मोबाईलवर जा, क्लिक करा, पटकन हे करा. पण तुम्ही स्वतःचं काय त्याच्यामध्ये ओतलात, स्वतःचं काय तुम्ही त्याच्यामध्ये ओतल्याशिवाय तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होणार नाही, ते ज्ञान तुम्ही स्वतः आत्मसात करू शकणार नाही, असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. आणि मला असं वाटतं की बाबा अध्यात्मामध्ये आणि विज्ञानामध्ये ह्या दोन गोष्टीमध्ये फरक आहे. विज्ञान प्रत्येक गोष्टीला निकष लावतात आणि अध्यात्म काय करत असते किंवा प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला निर्बंध कसा ठेवता येईल, तुमच्या मनावर, तुमच्या भावनांवर तुम्हाला बंधनं आणून त्या मनाला आणि भावनेला जास्तीत जास्त संयमित कसं करावं आणि संयमित ठेवून ते अध्यात्माकडे कसं वळवावं हे अध्यात्म आपल्याला शिकवत असतं. कारण विज्ञानामध्ये आणि अध्यात्मामध्ये हा एकच फरक आहे की विज्ञान प्रगत 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 प्रगत, तुम्ही कितीही प्रगती करा शेवटी तुम्ही असमाधानी झाल्याशिवाय राहत नाही. आणि जर तुम्हाला समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हाला अध्यात्माशिवाय पर्याय आहे. जसं आता सरांच्या बोलण्यातून आले की बाबा तुमच्या भविष्यामध्ये काही तुम्हाला करायचं असेल, मुलांच्या भविष्यामध्ये काही प्रगती करायची असेल तर आता हा महाराज लोकांचा विषय असल्यामुळं मला असं वाटतं की अध्यात्म हे आजच्या विज्ञानापेक्षाही प्रगत होतात. जसं जीवशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे आणि भौतिकशास्त्र आहे. आजही विचार करायचा गेला तर तुम्ही तिन्ही शास्त्राप्रमाणे विचार केला तर ज्ञान, वैराग्य आणि भक्ती हे तिन्ही त्याच ठिकाणी आहेत. तुम्ही ज्ञानाच्या माध्यमातून, वैराग्याच्या माध्यमातून आणि भक्तीच्या माध्यमातून हे सगळे शास्त्र तुम्ही अवगत करू शकतो.
आणि मला असं वाटतं की बाबा वैयक्तिकरित्या वेद असोत, पुराण असोत, बायबल असो किंवा गीता असो, भागवत असो, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 64 कला, या सगळ्यामध्ये विज्ञानाला ठासून भरलेला आहे. फक्त आपल्याकडे एकच गोष्ट चाललेली आहे की बाबा हिंदू संस्कृती ही अडाणी संस्कृती आहे. हिंदू संस्कृतीमध्ये अंधश्रद्धा आहे. कुठेही धर्मानं, हिंदू धर्मानं अंधश्रद्धा बाळगा किंवा तुम्ही बाळगलं पाहिजे असं कधीच आणि कुठंच म्हणलेलं नाही. फक्त तुम्ही कसा विचार करता त्याच्यावर डिपेंड आहे. मला असं वाटतं की बाबा विज्ञान आणि अध्यात्म हे दोन्हीही एकाच रथाचे 2 चाकं आहेत. ज्याप्रमाणे एखाद्या फुलाच्या सुगंधामधून पाकळीला वेगळं करू शकत नाही आणि सुगंधालाही वेगळं करू शकत नाही, तसं विज्ञानाला आणि अध्यात्माला तुम्ही वेगळं समजूच शकत नाही. आणि तुम्हाला जोपर्यंत विज्ञान आणि अध्यात्म हे दोन्ही एकाच ठिकाणी तुम्ही नेणार नाही, तोपर्यंत तुमचं जीवन हे समृद्ध आणि सुखमय होणार नाही. आणि ते तुम्हाला सुखमय आणि समृद्धमय करायचं असेल तर तुम्हाला विज्ञानाची आणि अध्यात्माची दोघांची सांगड घालून तुम्हाला हळूहळू त्याच्यावर चालावं लागेल. आणि हे चालत गेल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होईल. आणि माझं असं वैयक्तिक मत म्हणतंय किंवा जसं आज या ठिकाणी व्हायरस येत असतात तसं काही येऊ नये म्हणून आज आपल्याकडे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, भविष्य पुराण सुद्धा आहे. किंवा ॲडव्हान्स नॉलेज ज्याला आपण म्हणतो की अध्यात्मामधलं, किंवा समोरच्या व्यक्तीची बॉडी स्ट्रक्चर काय ते ज्योतिष्यामध्ये तुम्हाला पूर्ण सांगितलेलं आहे तंतोतंत. किंवा लोकांना असं वाटतं की बाबा महाराज लोक पंचांग पाहतात, एकच पंचांग आहे पाहतात आणि सांगतात. 12 राशी आहेत तर 140 करोड लोकसंख्या आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी बसवतात कसं काय सांगतात. पण एक गोष्ट अशी आहे की राशीप्रमाणे जरी कॉमन फॅक्ट असेल तरी सुद्धा ज्यावेळेस तुमची कुंडली पडत असेल त्यावेळेस 12 कुंडली आणि जवळपास त्याच्यामध्ये 24 कुंडल्या पडत असतात. पण त्याहीपेक्षा मुख्य 3 कुंडल्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी 3 गोष्टीचं महत्त्व आहे. की मला असं वाटतं बाबा या ठिकाणी जसं आपण 3 विज्ञान ठेवलो, 3 अध्यात्मामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ठेवलं, तसं 3 कुंडल्यांचंही महत्त्व आहे. एक लग्न कुंडली, एक राशी कुंडली, एक नवांश कुंडली. त्या 3 कुंडल्यामध्ये समोरच्या पार्टीच्या डोक्यामध्ये काय चालू आहे, समोरची पार्टी कशी आहे, म्हणजे मनुष्य कसा आहे, साधक कसा आहे, मुलगा कसा आहे, मुलगी कशी आहे, हे तुम्हाला लवकर लक्षात येईल. आणि माझं असं वैयक्तिक मत की ज्योतिषशास्त्रामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी जन्मल्याबरोबर आधीचे ऋषी मुनी, राजे रजवाडे हे तुम्हाला लगेच सांगत होते की बाबा या ज्योतिषशास्त्रांना बोलवा. आणि ज्योतिषशास्त्र हे अंधश्रद्धा नाही. लोकांनी त्याचा विचार आणि प्रचार आणि प्रसार वेगळा केला, हा भाग वेगळा आहे. पण ज्योतिषशास्त्रामध्ये जर विचार करायचा झाला तर सगळ्यात ॲडव्हान्स सायन्स आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एखाद्या व्यक्ती म्हणतो की बाबा एखाद्याच्या हातामध्ये खडा आहे, त्याच्या हातामध्ये हे खडा आहे, ते खडा आहे, किंवा हे दगड घातला, ते दगड घातला. आपल्या ग्रामीण भाषेप्रमाणे आपण बोलत जाऊ. पण आज मला असं वाटतं की सरांनी सांगितलं की बाबा तुम्ही गुगलवर जा, तुम्ही चेक करा, यूट्यूबला जा, चेक करा. प्रत्येक खड्यामध्ये मल्टीव्हिटॅमिन, व्हिटॅमिन आणि मिनरल हे प्रत्येकाचं प्रतिनिधित्व करत असतात. आणि सांगणारा व्यक्ती किंवा सांगणारा भविष्यकार हे त्याच गोष्टीचा विचार करून तुम्हाला सांगत असतो की बाबा तुमच्यामध्ये ह्या या गोष्टीची कमतरता आहे आणि तुम्ही हे खडा घाला, तुम्हाला लगेच तिचं समाधान भेटेल. एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे गेले की तुम्हाला झोपीची गोळी आणि व्हिटॅमिनची गोळी देतात. ह्याच्यापेक्षा मला वाटत नाही की जास्त काही देत असतील. माझं वैयक्तिक मत म्हणते बरं, वेगळे असू शकेल, तुमच्या सगळे विद्वान लोक आहात आणि तुम्ही डॉक्टर, इंजिनियर घडवणारे सगळे प्राध्यापक, लेक्चर लोक असल्यामुळं की मला असं वाटतं की हे 2च गोळ्या आहेत त्यांच्याकडे. पण अध्यात्मामध्ये तुम्हाला काय म्हणतो, ज्यावेळेस तुमचं मन समाधान नाही आणि मनाची चलबिचलता वाढल्या जाते त्यावेळेस तुम्हाला काय, त्यावेळेस ज्योतिषशास्त्र काय म्हणतंय की तुमचा चंद्र बरोबर नाही, तुमचं चंद्र समाधान केला पाहिजे. आणि बऱ्याच जणांच्या हातामध्ये चांदीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला मोत्याचा खडा असतो. आता प्रत्येकाच्या हातामध्ये वेगवेगळे खडे असतात, हा भाग वेगळा आहे. आणि त्याचप्रमाणे हा ज्योतिषशास्त्र आहे. त्याच्यानंतर मला असं वाटतं वास्तुशास्त्राचे महत्त्व आहे. बरेच आपण वास्तूमध्ये पाहतो की अध्यात्म इतकं प्रगत आहे की फक्त त्याला सादर करण्याची कला, मला असं वाटतं की आम्हा महाराज लोकांनी त्याच्यामध्ये कुठंतरी कमी पडले. त्याचं कारण असं आहे की गुरुकुल पद्धती कमी झाल्यामुळं आज हा प्रकार झालेला आहे. आणि ज्यावेळेस इंग्रजांना असं वाटलं किंवा ही संस्कृती नष्ट केली पाहिजे तर सगळ्यात आधी तक्षशिलेमधले सगळे पुरातन ग्रंथ त्यांनी जाळून टाकले. आजही तुम्ही पहा, यूट्यूबला जाऊन चेक करा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं सापडून जाईल की कारण महाराजांनी जे म्हणत आहेत, कारण प्रूफ असल्याशिवाय बोलता येणार नाही. आणि मला असं वाटतं किंवा मी एखादा अभंगावर तुम्हाला प्रवचन किंवा ज्ञानेश्वरीचे 100-200 ओव्या पाठांतर करून मी तुम्हाला सांगणं, मला असं वाटतं की ते मी माझं पांडित्य सिद्ध करण्याच्या नादामध्ये वेळ वाया घालत आहे. कारण पांडित्य सिद्ध करण्यापेक्षा मला असं वाटतं ग्राउंड क्लिअरिटी काय आणि समाजाला जे काही लवकरात लवकर ॲक्सेप्ट करता येईल आणि स्वीकारता येईल त्याच भाषेमध्ये जर आपण बोललो
तर ते लवकरात लवकर लोकांच्या हृदयापर्यंत आपण पोहोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझं असं वैयक्तिक मत म्हणतंय की अध्यात्माशिवाय विज्ञानाला पर्याय नाही आणि विज्ञानाशिवाय अध्यात्माला पर्याय नाही. पण आज आपल्या भारतीय लोकांना हे जरा उशिरा कळालं. बरं ठीक आहे, लेट आहे दुरुस्त आहे म्हणल्यासारखं आपण आजही ह्याच्यामध्ये आपण कार्य करायला हरकत नाही. आणि आज जर हे दोन्ही एकत्र येऊन कार्य करायला लागले तर निश्चितरित्या माझं असं वैयक्तिक मत म्हणतंय की आज समाजामध्ये समृद्धता आल्याशिवाय राहणार नाही. आपण ज्ञानाच्या माध्यमातून, डिग्रीच्या माध्यमातून आज समाजाची किंवा मुलांची आपण मानसिक लेवल उच्च कोटीची जरी आपल्या माध्यमातून झाली असेल तरी सुद्धा संतांच्या, गुरूंच्या, आईवडिलांच्या कृपेच्या माध्यमातून ती उच्च कोटीची मानसिकता, ती लेवल त्यांना कुठंतरी समाधान, स्थिरता आणि समृद्धता निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझं असं वैयक्तिक मत म्हणते की आजच्या या प्रसंगाच्या निमित्ताने जेवढे काही तरुण मंडळींना डिग्री या ठिकाणी प्रदान होणार आहे त्या सगळ्यांनी या संस्थेच्या माध्यमामध्ये 5 वर्षे 3 वर्षे काही घातलेले आहेत, आपल्या शिक्षकांच्या सहवासामध्ये घातलेले आहेत. अशा सगळ्यांच्या सहवासामधून आज आपल्या जीवनावर झालेले परिणाम, जीवनावर झालेले संस्कार आणि संस्काराच्या माध्यमातून आपल्या जीवनाचं झालेलं परिवर्तन हे आपण कधीही विसरता कामा नये. आणि मला असं वाटतं की अध्यात्मामध्ये माणसाने माणसासोबत कसं वागावं, कसं राहावं, कसं बोलावं, कसं बसावं, कशा पद्धतीनं हे त्यांना समजून घ्यावं आणि समजून सांगावं हे अध्यात्मामध्ये शिकवलं जातं. आणि विज्ञानामध्ये काय आहे की मी आणि मीच एक शाणा आहे, मी आणि मीच एक विद्वान आहे, मी आणि मीच एक सायंटिस्ट आहे. पण या ठिकाणी अध्यात्मामध्ये सगळ्यांना अधिकार आहे, सगळ्यांना समजून घेण्याचा अधिकार आहे आणि सगळ्यांना समजून सांगण्याचा अधिकार आहे. म्हणून माझं असं वैयक्तिक मत म्हणते की अध्यात्म आणि विज्ञान हे दोन्हीचं जर समन्वय साधलोत आपण तर निश्चितरित्या आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि युवा शक्तीनं जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचं अनुकरण करणार नाही, कारण महाराजांचे परमभाग्य आहे की आज जवळपास 40-50 तरी तरुण वर्ग आमच्या समोर आहे. नाहीतर आज आमचं महत्भाग्य असते की आमच्या समोर 10-10, 15-15 हजार जरी लोक असले तर सगळे 60 ते 80च्या मधले असतात, त्यांचे कानं गेलेले आहेत, डोळे गेलेले आहेत, सगळे अवयव आमच्याकडे निकामी झालेले आमच्याकडे गिऱ्हाईक असतील. त्याच्यामुळे आमचंही परम भाग्य आहे की कुठेतरी आज यंग ब्लडमध्ये येण्याचं महत्भाग्य आम्हाला लाभलेलं आहे. आणि माझी स्वतःची वैयक्तिक एक इच्छा असते की इन्व्हेस्टमेंट कुठं करावं, किंवा पुन्हा महाराज लोकांनी इन्व्हेस्टमेंटकडे गेले, ह्याच्याकडे गेले असं तुम्हाला वाटेल की माझं वैयक्तिक मत म्हणते की इन्व्हेस्टमेंट कुठं करावं. 70 वर्षाच्या म्हातारामध्ये महाराज लोकांनी इन्व्हेस्टमेंट करून फायदा काय, आम्ही आमचं ज्ञान व्यक्त करून फायदा काय, आम्ही त्याला समाज भगवंताकडे नेऊन फायदा काय. ते कधी मरणार आहे ह्याची गॅरंटी नाही ना, 72व्या जाणार आहे का, आता मी गेल्यानंतर जाणार आहे ह्याची गॅरंटी नाही. तर समृद्ध कोणाला करावं तर युवा शक्तीला केले पाहिजे. आणि युवा शक्ती हे राष्ट्रशक्तीसाठी आवश्यक आहे. आणि राष्ट्राला आणि देशाला मजबूत करायचं असेल तर जोपर्यंत युवा शक्ती जागृत होणार नाही, युवा सन्मार्गाकडे येणार नाही, युवा व्यसनापासून परावृत्त होणार नाही, आणि युवा जोपर्यंत ह्या सगळ्या व्यसनापासून परावृत्त होऊन मोबाईल किती वापरावा आणि किती वापरू नये हे मी सांगण्यापेक्षा युवा शक्तीने त्याचा विचार करावा. आजकाल काय झालेलं आहे, मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी, बऱ्याच व्यसनं मोबाईलच्या व्यसनापेक्षाही सोपे झाले. कारण मोबाईलचे व्यसन युवापासून तर आम्हा महाराज लोकांपर्यंत फार लागलेला आहे. त्याच्यामुळे माझं असं मत आहे की मोबाईल किती वापरावा, किती वेळ वापरावा हे जोपर्यंत तुम्ही IAS अधिकाऱ्यांना विचारणार नाही, किंवा UPSC MPSC जे लोक आज परीक्षा देत आहेत त्यांनी तुम्ही त्यांचं जीवन प्रणाली पहा, त्यांची जीवनाची ते वेळेची मर्यादा पहा, त्यांना 24 तासामध्ये 1-1 मिनिटाचं त्यांनी जे नियोजन लावतात त्यांच्याकडे पाहून जर आपण युवा शक्तीने हे कार्य केलं तर निश्चितरित्या मला असं वाटतं आपलं जीवन हे समृद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी एकच सांगेल जाता जाता शेवटी, आता आम्हा महाराज लोकांना कॉलेजची मर्यादा, व्यासपीठाची मर्यादा किंवा व्यासपीठासारखं बोलण्याची पद्धत ही नसल्यामुळं पहिली गोष्ट अशी आहे, आम्हाला नाहीच. आम्ही व्यासपीठावर जाणं, लगेच आम्ही एखादं श्लोक म्हणणं आणि आमचा विषय चालू करणं ही आमची पद्धत असते. आणि मला असं वाटतं की इथं बदने सर आहेत, त्यांना ती माहितीच आहे, मी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. जेवढं आता आमचे शिवानंद सरांनी सांगितलं, सिस्टमॅटिक सांगितलं, त्याच्यामुळे मी असा विचार केला की आता दोघांनी सांगितलेलं आहे, आपण त्याच्यामध्ये आणखी प्रत्येकाचं आभार प्रदर्शन करा, प्रत्येकाचं नावं घ्या, त्याच्यापेक्षा शॉर्टकटमध्ये नावं घ्या आणि आपल्याला जो विषय मांडायचा आहे ते आपण चांगल्या पद्धतीने विषय मांडता यावा म्हणून आम्ही ते आज सांगण्याचा प्रयत्न केलो. आणि मला असं वाटतं की बरेच डॉक्टर लोक, इंजिनियर लोक आज आमच्याकडे येत असतात, आमचे विचारत असतात, हॉस्पिटल चालना गेले, तुम्ही हॉस्पिटल तयार करण्यासाठी काम करता, हॉस्पिटल चालना गेल्यावर आमचं काम आहे.
पेशंट येईना गेली की आमचं काम आहे की पेशंट कशी यावं. म्हणजे आम्ही काही लोकांना बिमार करत नाही, पण त्या हॉस्पिटलची जी काही वास्तू आहे ते डिफॉल्ट आहे का काही फॉल्ट आहे त्याच्यामध्ये ते बघण्याचं काम आमचं आहे. की बऱ्याच वेळी डॉक्टर लोक असं म्हणतात की बाबा डॉक्टर लोक एवढं सुखी जीवन कोणाचं नाही, पण मी जवळून पाहिलं की डॉक्टर लोक एवढं सगळ्यात अवघड जीवन कोणाचं आहे. कारण डॉक्टर लोक एवढं हेक्टिक कार्यक्रम दुसरा कोणाचाही नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की सगळं असूनही त्यांना समाधान नावाची चीज नाही. म्हणून आजही बरेच डॉक्टर लोक आज महाराज लोकांच्या सहवासामध्ये असतात. एखाद्या ठिकाणी महाराज गेले की ते बिचारे संध्याकाळी येतात बसतात आणि लोकांना असं वाटतं की आम्ही विज्ञानवादी आहोत, आम्ही लेक्चर आहोत, आम्ही वैज्ञानिक आहोत, कसं जावं. पण सगळे लोक महाराज लोकांकडे येत असतात. पण प्रश्न असा आहे की महाराज लोकांकडे आल्यामुळे तुम्ही ते कार्य सोडू नका. हे कोणताही महाराज तुम्हाला म्हणत नाही, ते कार्य करा. ते सुद्धा देशाची गरज आहे, हे सुद्धा कार्य देशासाठी गरज आहे. आणि दोघांचा आपण जर समन्वय साधून हे कार्य केलं तर आपण सगळे मिळून देशाला प्रगतीपथावर नेल्याशिवाय राहू शकणार नाही. म्हणून या ठिकाणी एकच सांगण्यात येईल की बाबा हे सगळं करत असताना आपण सगळ्यात आधी आपल्या आईवडिलांचा मान सन्मान करायला शिका. बाकी कोणाचा करा की न करा, कोणत्या मंदिरात जा की न जा, पण माझं आमच्यासारख्या महाराज लोकांना बोला की न बोला, पाया सुद्धा पडू नका. काही फरक पडला नाही, तुम्ही पाया पडल्यानं आमचं काही आयुष्य वाढणार नाही, आयुष्य कमी होणार नाही आणि आमचा काही मानही फरक पडणार नाही. फक्त माझं असं मत पण ते वैयक्तिक, पटो की न पटो तुम्हाला, पण तुम्ही जर घरातून बाहेर निघत असताना तुमच्या आईवडिलांच्या पाया पडून जर बाहेर निघालात तर येणारे सगळे संकट आणि दुःख हे तुमचे नाहीसे झाल्याशिवाय राहणार नाहीत. ह्याचा एक परिणाम जर पाहायचा, जेव्हा मेंटली तुम्ही डिप्रेशनमध्ये जाताल तेव्हा तुम्ही तुमच्या आईपाशी जाऊन बसून पहा, एक 15 मिनटं 20 मिनटं. आता तुमच्या वेळेप्रमाणे ऑटोमॅटिक तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी येईल. आता इतर सगळ्या माता भगिनी आहेत, पुन्हा महाराजांनी ब्युटी पार्लरचं उदाहरण दिलं म्हणतील लोक सगळे. त्याच्यामुळे अवघड महाराज लोकांनाही प्रश्न असा की कुठं कसं बोलावं. कारण आपण ब्युटी पार्लरमध्ये गेला तर एखाद्या बॉडीची चेहऱ्याची मसाज करणारी जी व्यक्ती आहे ब्युटी पार्लरमधली, तिचे व्हायब्रेशन पहा. की हात लावल्यानंतर एखादा व्यक्ती स्पर्श झाला तर आपण इरिटेट होऊन जातो. एखाद्या व्यक्तीच्या जवळून जरी गेलो तर आपलं पूर्ण डिसमूड होऊन जाते. पण एखाद्या व्यक्तीच्या साईडनं जरी निघून गेलो एकदम मन प्रफुल्लित होऊन जाते. हा जे व्हायब्रेशनचा सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे हे महाराज लोकांमध्ये अध्यात्मामध्ये असल्यामुळे ही गोष्ट साध्य आहे. कारण एखाद्या व्यक्तीला एखाद्या घरामध्ये 4 लोक सांभाळणं जड आहे, पती पत्नी 2 लेकरं एक आई वडील. पण आज महाराज लोक हजारो लाखो लोक सांभाळतात. कुठं ना कुठं त्यांची स्किल आहे म्हणण्यापेक्षा त्यांच्यामध्ये ते आध्यात्मिक पॉवर आहे. आणि ते पॉवर सगळ्यांमध्ये येण्यासाठी मला असं वाटतं की बाबा ज्या देवावर आपली श्रद्धा आणि विश्वास आहे त्या देवाचा नित्य नियमाने त्या भगवंताचं एक माळ 108 वेळेस एक माळ सावकाश भगवंताचं नामचिंतन करावं. मी असं म्हणणार नाही कुणी राम घ्या कुणी कृष्ण घ्या, ज्या धर्मावर ज्या धर्माचे आपण आहात, ज्या देवावर आपली श्रद्धा आहे त्या देवाचं आपण नामचिंतन करा. आणि त्याच्यामुळे एकच होईल की दुःख आल्यानंतर मारुतीचं मंदिर शनीचं मंदिर हुडकत जाण्यापेक्षा दुःख येऊन येऊन कार्य करायला लागा. आणि ज्योतिषशास्त्र तुम्हाला हेच सांगते की तुमच्या शरीरामध्ये हा फॉल्ट येणार आहे, तुमच्या हार्टचा प्रॉब्लेम येणार आहे, तुमच्या लंग्सचा प्रॉब्लेम येणार आहे, तुमच्या किडनीचा प्रॉब्लेम येणार आहे, तुमच्या ब्रेनचा प्रॉब्लेम येणार आहे. हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सांगते आणि ते येऊन येऊन लगेच उपाय सांगतात. हार्टचा प्रॉब्लेम काय करा, डॉक्टर लोक सांगतात की रोज वॉकिंग करा, शुगर वाढू नये म्हणून वॉकिंग करा, खाण्यावर कंट्रोल ठेवा. तशाच पद्धतीनं मला असं वाटतं अध्यात्म इतकं प्रगत आहे, त्याची जोड जर विज्ञानाने आणि अध्यात्माने जर एकत्रितपणानं कार्य केलं तर निश्चितरित्या पुढल्या 10 वर्षामध्ये जसं सरांनी म्हणलं 2047 पर्यंत आपल्या भारताला समृद्ध आपण केल्याशिवाय राहू शकणार नाही. म्हणून आज असं माझं मत म्हणजे की आपण आईवडिलांची सेवा करावी, गुरुजनांचं भगवंताचं नामचिंतन करावं. आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये दिवसेंदिवस आपल्या जीवनामध्ये आनंद आणि सुख मिळावं आणि आपण सगळेजण समृद्धमय व्हावं. आणि या कॉलेजमधून अनेक डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत, काही लोक राजकीय जीवनामध्ये जाऊन आमदारही झालेत. आणि आजही या ठिकाणी डिग्री घेणाऱ्या व्यक्ती काही आमदार होतील, काही डॉक्टर होतील, काही इंजिनियर होतील, ज्या ज्या पेशामध्ये आहेत, काही लेक्चर होतील, काही क्लासेस घेतील. त्या सगळ्याच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणून ज्ञानपीठातून आपण जिथून आपण ज्ञान प्रदान करून बाहेर गेलात, ज्या शिक्षकांच्या माध्यमातून आपल्याला हे ज्ञान प्रदान झालेलं आहे आपण त्यांना विसरू नये. आणि कधीतरी वर्षातून एकदा तरी आपण इथं कोणीतरी मला बोलवलंय, सरांनी मला बोलवलं पाहिजे असं न करता विचार आपण या ठिकाणी ह्या वास्तूमध्ये यावं, एखाद्या झाडाखाली समाधान बसावं आणि आपल्या 3 वर्षाचा 5 वर्षाचा जो कार्यकाळ आहे त्या डिग्रीचा, त्या कार्यकाळाचं शांत चित्ताने बसून 15-20 मिनिटं आपण मनामध्ये जर त्या गोष्टीचं वाचन केलं किंवा आपण अनुभव भेटतो तर आपलं जीवन हे सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशीच वेळोवेळी सरांनी सांगितले की बाबा महाराजांनी आणि ह्या
ह्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन कार्य केलं पाहिजे. मला सुद्धा वाटलं नाही की उमाकांत सर सांगितले की महाराज तुम्ही या. प्रश्न पडला की महाराजांनी जाऊन बोलावं काय तिथं. आम्हा महाराज लोकांना ज्ञानेश्वरी, भागवत, रामायण, शिवपुराण ह्याच्याशिवाय दुसरा हे नाही, पण इथे येऊन बोलावं का. पण आनंद वाटला की आज, आणि सरांनी सुद्धा, हरिदास सरांनी सुद्धा, मी म्हणलो आधी सरांना बोलू द्या, शिवानंद सरांना बोलू द्या, म्हणजे नेमकं काय आहे हे तरी आमच्या एक जरा समजून येईल आम्हाला की काय चाललंय हे तरी कळत. आणि आज विचार करा बारकाईनं तुम्ही या ठिकाणी की तिन्ही स्टेजवर बसणाऱ्या लोकांचं सुद्धा अध्यात्माशिवाय पर्याय नाही. कारण हरिहरा करू नका भेद म्हणून आपले हरिदास सर आहेत, बरोबर आहे की नाही. शिवानंद सर आहेत, सगळं असून सुद्धा शिवा पर्याय नाही. ज्यावेळेस शिव आहे म्हणून हे शिव आहे, आणि या शिव या शरीरातून निघून गेल्यानंतर शिव झाल्याशिवाय राहणार नाही. आणि उमाकांताचं तर एकच वर्णन आहे, उमेचा कांत आहे, समाधान आहे, शांत आहे, त्यागाचं प्रतीक आहे. हे सगळं या ठिकाणी या तिन्ही व्यासपीठावरील सर्व लोकांमध्ये आहे. आता त्याच्यामुळे मला जास्त सांगण्याची गरज नाही. आणि या सगळ्यामध्ये जे आपले मान्यवरांचा परिचय देणारे आपले सुभाष सर आहेत. आता हे सगळ्यांना शुभ समजून शुभ कार्य करणारे असे आपले सुभाष सर असल्यामुळं हे सगळं कार्य व्यवस्थिशीर होत चाललेलं आहे. महाराज आपण नरातले श्याम आहात. आपण आम्हीच कसं सांगा, पण या सगळ्यांना घेऊन चालण्याचं कार्य जसं आज या ठिकाणी हरिदास सर करत आहेत. खरोखरच त्यांचं सुद्धा 6 वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहेत, म्हणजे सोपं नाही. कारण मला असं वाटतं की विद्वान लोकांना सांभाळणं सोपी गोष्ट नाही आहे का सर, खरं सांगा. नाही म्हणता येत नाही, होय म्हणता येत नाही, सगळ्यांची अवस्था. त्याच्यामुळे इतकं सोपं नाही हे, कारण एवढ्या विद्वान लोकांना सांभाळणं आणि त्यांच्यासोबत टाईप करून चालणं आणि त्यांच्या मनाप्रमाणे ह्या सगळ्यांना युवाशक्तीला घेऊन चालणं इतकं सोपं नसल्यामुळं आज आपण सगळ्याच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजचा हा डिग्री प्रदान सोहळ्याचा कार्यक्रम खरोखरच आनंद वाटला. आणि या ठिकाणी बोलवल्याबद्दल मी पदमार सरांचं, या कॉलेजमधल्या सर्व सरांचं खरोखरच मी आभारी आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवत आहे, संपवत नाही बरं, कारण संपवलं म्हणले की कार्यक्रम बंदच झाला. त्यामुळे थांबवत आहे या ठिकाणी. आणि पुन्हा कधी संधी भेटली तर आणखीन आपण अध्यात्मावर क्लिअर आणि जवळपास 1, 1.5, 2 तास बोलण्याचा आपण प्रयत्न करू. या ठिकाणी मी थांबून माझे शब्द थांबवत आहे.